नमस्कार, मी प्रल्हाद सोणे. आपण पाहतात ओमसाई न्यूज. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव फुलसिंग नाईक हे प्रख्यात कृषीतज्ञ, प्रगतशील शेतकरी व राजनीतितज्ञ होते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी सर्वाधिक काळ विराजमान होते. नाईक याचा जन्म पुसदजवळील गहुली या छोट्याशा खेड्यातील एका सधन शेतकरी कुटुंबात 1 जुलै 1913 रोजी झाला. वसंतराव नाईक हरित क्रांतीचे, पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक मानले जातात. इसवी सन 1972मधील महाराष्ट्रातील भीषण दुष्काळादरम्यान त्यांनी शेतकऱ्यांसाठी मदतीची दूरगामी योजना राबवल्या. महानायक वसंतराव नाईक यांना केवळ शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाणीव नव्हती, तर दूरगामी स्वरूपाच्या उपाययोजनासुद्धा त्यांनी केल्या. शेती आणि शेतकऱ्यांशी त्यांची नाळ कायम जुळलेली होती. कठीण काळातही हरित क्रांती कार्य नाईकांनी केले. त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांचा जाणता राजा, हरित योद्धा म्हणून संबोधतात. जामनेर नगर परिषदेसमोरील राजमाता जिजाऊ चौकात जामनेर नगरीच्या माजी नगराध्यक्षा सौ साधनाताई महाजन यांच्या हस्ते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जामनेर तालुका भाजपा अध्यक्ष चंद्रकांत बावीस, उपनगराध्यक्ष महेंद्र बावस्कर, रमेश नाईक यांनी वसंतराव नाईक यांच्या आठवणींना उजाळा देत जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी बंजारा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. वसंतराव नाईक साहेबांच्या जयंतीनिमित्त सर्व जामनेर विधानसभा क्षेत्रातील जनतेला महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आमदार गिरीशभाऊ महाजन, जामनेर नगरीच्या नगराध्यक्षा साधनाताई महाजन, भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं मी खऱ्या अर्थानं शुभेच्छा देतो. या कृषी दिनानिमित्त सर्वांनी या कृषी दिनाचं या सगळ्यांना शुभेच्छा. आजच्या दिवशी नाईक साहेबांनी शेतकऱ्याची गरज ओळखून शेतकरी दिनाच्या या ठिकाणी शेतकरी दिन हा कृषी दिन म्हणून साजरा करण्यात यावा असं या ठिकाणी त्यांच्या कार्यक्रमामध्ये ठरलं आणि आज कृषी दिन आपण सगळेजण या ठिकाणी साजरा करतो. या कृषी दिनाच्या निमित्तानं मी तमाम सर्व शेतकरी बांधवांना आपल्या अभिजीवनाच्या तशा शेती उद्योगाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि या माध्यमातून सरकारलाही सांगू इच्छितो की आपण शेतकऱ्यांच्या परिपूर्ण पाठीशी राहून शेतकऱ्यांचा दिवसेंदिवस कसा वृद्धिंगत दर वाढेल याची दक्षता आपण सर्वांनी घेतली पाहिजे. या दिनाच्या निमित्ताने मी या ठिकाणी संदेश देऊ इच्छितो. सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. खरं म्हणजे आता तुमचं अध्यक्ष आणि नाना भाऊंनी संस्थेत सांगितलं की सरकारने शेतकऱ्याचा पाठीमागं राहिलं पाहिजे. त्याच्यात आमचा पक्ष सगळ्यात त्या गोष्टीला सहमत आहे. पण आमच्या समाजामार्फत एक विनंती आहे, ज्या माणसाने 11 वर्ष या महाराष्ट्रात राज्य केलं, मुख्यमंत्री पद भूषवलं, एक चांगलं पद भूषवून बऱ्याच चांगले कामं या महाराष्ट्रात त्यांनी घडवून आणलं. हरित क्रांती असेल, नवीन ज्वारी, नवीन उत्पादन असेल, शेतकरी जाळी ते आणलं आहे. खरं म्हणजे या नाईक साहेबांना भारतरत्न पुरस्कार दिलं पाहिजे अशी आमची सगळ्या समाजाची इच्छा आहे आणि त्या गिरीशभाऊ महाजन आणि फडणवीस साहेबांनी यांची पूर्तता करून केंद्र सरकार पाठवावं अशी मी गिरीशभाऊंना विनंती करतो आणि सगळ्या बंजारा बांधवांना हार्दिक शुभेच्छा देतो.